गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये सद्गुरू दादा महाराज पवारबाबांच्या कृपाक्षेत्राखाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 28 वर्षे ज्या ठिकाणी चालू आहे आणि 28व्या वर्षातली आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्त परायण आदरणीय परमपूज्य भागवताचार्य रामायणाचार्य शिव महापुराण प्रवक्ते श्री राम महाराज शेळके यांनी अतिशय या ठिकाणी वेळेवर येऊन आणि उत्कृष्ट या ठिकाणी आपला ज्ञानार्जन दिलं आहे. आता अभंगाचा सारांश त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही घुसत नाही, कारण तुमची मानसिकता बघितली. दुसरी गोष्ट, उद्याचे जे कीर्तनकार आहेत श्री हरिभक्त परायण भगवंत महाराज पुरी पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी यांचं या ठिकाणी उद्या बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन होईल. तसेच उद्याचे नित्यनैमित्तिक कार्यक्रम आहेत त्या नित्यनेमाने होतील. उद्या गुरुचरित्राची पारायणाची सांगता आहे, शिवमहापुराण कथेची सुद्धा उद्या सांगता आहे. त्यानिमित्ताने सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा औचित्य साधावं, सगळ्यांनी त्याचा पुण्यभाग वाटून घ्यावा. तसेच उद्या आजच्या ज्या अन्नदाते आहेत, आता आपण ज्या ठिकाणी भोजन करणार आहोत असे श्री भगवान भानुदास शेळके, श्री दत्तात्रय ठोंबरे आणि खंडू गंगाधर कटारे यांचं या ठिकाणी आता आपला अन्नदान होणार आहे. उद्या सकाळचे अन्नदाते आहेत. सकाळचा नाश्ता प्रकाश रंगनाथ चाळक, काशीनाथ राठोड, अर्जुन राठोड नेत्रोड आणि ज्ञानेश्वर विष्णू चव्हाण लवड यांचं दुपारी ज्या ठिकाणी भोजन होणार आहे. आणि संध्याकाळचे जे उद्याचे अन्नदाते आहेत श्री ज्ञानेश्वर चंदू चव्हाण, चंद्रसेन रामभाऊ शेंडगे आणि बाबासाहेब धोंडीबा शेंडगे यांचं उद्याचं ज्या ठिकाणी अन्नदान होणार आहे. तसेच आजचे जागर आहे तिगाव, हरिचंद्र पिंपरी, दुकडे, दोनकवड नंबर 1 व नंबर 2. तसेच खास एक सूचना आहे सर्वांना, कारण उद्याचाच दिवस आपल्याकडे बाकी आहे. ज्या भाविक भक्तांना देणगी द्यायची त्यांनी सरळ हाताने देणगी द्या. विशेष म्हणजे आपण तुमच्या देणगीतलं रूपांतर सप्ताहामध्ये तर करणारच आहोत, पण शिल्लक राहिलेल्या पैशातून आपलं एक एक कार्य करायचं आहे. आज आपले महाराज आहेत म्हणून बोलायचं आहे, बाकीचे बाहेरचे महाराज असतील मला बोलता आलं नसतं. तर आपल्याला काही इथं उपक्रम जे राबवायचे आहेत, स्वयंपाकगृह आपल्याकडे कमी आहे, ते स्वयंपाकगृह पूर्ण करायचं आहे. दुसरी गोष्ट, ओपन सभा मंडप आहे, त्याला चौकोन भिंती घेऊन त्याला एक हॉल करायचा आहे. म्हणजे अशा एक एक ज्या वास्तू आहेत त्याच्या ठिकाणी आपला वाढवायच्यात, ज्या ठिकाणी आपण गैरसोय कुठली होऊ नये. आणि विशेष म्हणजे त्याला काहीतरी पुढं जावं हा माझा त्याच्यात एक दृष्टिकोन आहे. त्यानिमित्ताने कुठल्याही मनात शंका आणू नका. तुमचा 1 रुपयाही या ठिकाणी मी संसारात खर्चणार नाही. आता सांगायचं झालं त्याला जवळजवळ 4 लाख रुपये खर्च आला आहे. 2 लाख रुपये माझ्याकडे जमा झालेत. आता बाकीचे 2 लाख कुठून आले ते मला माहीत नाही. काही समजा मी कर्ज लोकांचं देणं राहिले, पण त्याचा विषय नाही की असं नाही की ते काय खात असेल. आता कसं असतं, काही देणारे 100 जण असतात, पण 1 जण असतो ते म्हणणार ते काय घालीन घरात. म्हणजे असे काही लोक असतात नास्तिक, त्यांचा तुम्ही डोक्यामध्ये विषय घेऊन, कारण आपलं संस्थान वाढवायचं आहे. आणि ज्या एक तर बाबांनी कधी मागितलं नाही, आप्पा बापूंनी आमच्या कधी मागितलं नाही, मी बी मागत नाही. फक्त एवढं म्हणतो की सरळ हाताने मनातून स्वइच्छेनं ज्याला द्यायची तेच. असं कोणाला मागितलं जाणार बी नाही किंवा तुम्ही या 100 रुपयाची पावती फाडा किंवा 101 रुपये फाडा, कुणालाही मागितले जाणार नाही, मागणार बी नाही. पण फक्त उपक्रम आहे पुढचे, त्यानिमित्तानं सर्वांनी सरळ हाताने मदत करावी असं संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांच्या चरणी आणि या ठिकाणी मागणी करतो. पुंडलिका वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान.